पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। मुंबईत पुन्हा हिट अँड रनचं प्रकरण समोर आलंय। मुंबईच्या वर्सोवा बीचवर झोपलेल्या 36 वर्षीय रिक्षा चालकाला एका कारने चिरडले। घटनेची सूचना मिळताच वर्सोवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि या घटनेनंतर फरार कार चालकासहित 2 जणांविरुद्ध पोलिसांनी हत्येची केस दाखल केली। पोलिसांनी दोघांना अटकही केली, तर दोघांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत टेस्टिंगसाठी पाठवण्यात आले। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 27 गावातील सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सोमवारपासूनच काम बंद आंदोलन सुरू केले। या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्न सोडवणार असं आश्वासन कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केडीएमसी मुख्यालयासमोर आंदोलनात बसलेल्या या कर्मचाऱ्यांची खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भेट घेतली, तर पुन्हा त्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन देखील करण्यात आलं। म्हाडा मुंबई मंडळाच्या वतीने नुकतीच मुंबई शहराची 2030 घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली होती। जाहिरात प्रसिद्ध होताच अनेक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज केले जातात। या दरम्यान म्हाडाच्या वेबसाईटची हुबेहूब कॉपी करत एक बनावट वेबसाईट सुरू करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। शासनाची म्हाडा.हाऊसिंग.गव्हर्नमेंट इंडिया ही खरी वेबसाईट असून म्हाडा.org ही बनावट वेबसाईट तयार करण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता असून याबाबत सावधानता बाळगण्याचं आवाहन म्हाडा प्रशासनातर्फे करण्यात आलं। महाराष्ट्र शासनातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवात जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावं याकरिता गत वर्षापासून राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येतात। याच पार्श्वभूमीवर यंदा 7 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सव राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या स्पर्धेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत असणार आहे। याचबरोबर देश विदेशातील सर्व ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि YouTube चॅनलला फॉलो करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।